माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये राधिकाची सासू नागपूरला निघताना तिचा निरोप घेते। खरं तर गुरुनाथ आईला एअरपोर्टला सोडणार असतो, मात्र तो न आल्यानं अखेर नानांचा मुलगा तिला सोडण्याचं कबूल करतो। निघताना राधिकाची सासू तिला येणाऱ्या प्रसंगांना धीटानं सामोरं जाण्याचं आवाहन करते। दुसऱ्या दिवशी गुरुनाथ सर्वांदेखत राधिकाला सांगतो, आज हे घर तुझ्या नावावर करून मी शनयाला सोबत घेऊन दुसरीकडे राहायला जातोय। तसंच तो राधिकाकडे घराचे पेपर्स देखील देतो। राधिकाला हे मान्य नसतं। ती गुरुनाथला सांगते, जर तुम्ही या घरात नसाल तर इथे राहण्यात मलाही काहीच स्वारस्य नाही। ती गुरुनाथचा प्रस्ताव नाकारते आणि ठणकावून सांगते की मला दान केलेली कोणतीच गोष्ट नकोय। आणि शेवटी ती गुरुनाथला सांगायला विसरत नाही की एक दिवस असा येईल की ज्यावेळी तुम्ही स्वतःहून मला मानानं तुमच्या आयुष्यात स्थान द्याल। या प्रसंगानंतर नाना आणि शेजारी राधिकाची समजूत काढतात, मात्र नानांची सून तिला नेहमीप्रमाणे टोमणे मारायला सुरुवात करते। पण नाना तिच्या बोलण्याला न जुमानता राधिकाच्या पाठीशी उभं राहण्याचा निश्चय करतात। माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी पहा राजश्री मराठी। नमस्कार, मी प्राजक्ता माळी। सबस्क्राइब टू राजश्री मराठी।